हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वजनवाढीची चिंता प्रत्येकाला असते, लहानापासून ते मोठ्यापर्यंत. कारण आजकाल लहानांचं देखील इतकं वजन वाढत आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा थोडंफार का होईना शरीराची हालचाल ठेवणं गरजेचं आहे. पण अभ्यास किंवा घरामध्ये टी व्ही बघणं, मोबाईलमध्ये बसणं यामुळे वजनवाढीची समस्या लहानांची वाढली आहे आणि मोठ्यांची शरीराची हालचाल नाही म्हणून आपलं वजन वाढलं आहे. तर आजचे व्यायाम तुम्ही खुर्चीवर बसून करायचं आहे आणि तुमचं वजन आहे ते आरामशी कमी करायचं. आणि ते लहान असो, मोठे असो किंवा कोणी हे व्यायाम करू शकता. तर दोन्ही पाय चर्चच मापाने ठेवली होती. दोन्ही हात वर करायचं आणि एकदा उजव्या पायाच्या मध्ये घ्यायचं आणि एकदा डाव्या पायाच्या मध्ये हात घ्यायचं. या व्यायामाचा असर भरपूर होतो, खास करून पोटावरती आणि कमरेवरती. जसे आपले हात खाली जायले तसे आपल्याला पाय उचलायचा आहे. जसे आपण पाय उचलतो तो पोटावरती ताण येतो. त्यामुळं तिथं जमा झालेली चरबीही कमी होते आणि जसे आपले हात वर चालले तर आपल्या कमरेवरती छान सपोर्ट मिळतो. त्यामुळं तिथं जमा झालेली चरबीही वितळते आणि दुखणं देखील गायब होतं. तर हा व्यायाम तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये 2 मिनटं तरी नक्कीच केला पाहिजे. आता करते दुसरा व्यायाम. सेम बसली आहे. दोन्ही हात डोक्यावरती न्यायचं. उजवा हात आहे ना तो आपल्याला असं डाव्या साईडला न्यायचा आहे आणि डावा हात आहे तो उजव्या साईडला न्यायचा आहे. जसं मी उजव्या साईडला हात नेत आहे ना तो डावा पाय उचलायचं आणि डावा साईडला जेव्हा जाते तेव्हा उजवा पाय उचलायचं. म्हणजे दोन्हीकडनं व्यायाम व्हायले, पायाचा पण हाताचा पण. याचा असर आपल्या पूर्ण शरीरावर होतो, जसे की कमरेवरती, पोटावरती, पायांच्या थायफॅटवरती आणि आपल्या हातांचे दंड मजबूत होण्यासाठी मस्त असा व्यायाम आणि हलका व्यायाम आहे. प्रत्येकाला जमणारा आहे. ज्यांना पण गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल ना त्यांच्यासाठी असे व्यायाम छान आहेत. एक तर खुर्चीवरती बसून सहजपणे आपलं वजन कमी करू शकता. आता करूया तिसरा व्यायाम. सेम बसली आहे चेअरवरती. दोन्ही पाय जॉईंट केले. त्यानंतर दोन्ही हातांची अशी गाठ मारली आणि गोल असं मी हात फिरवत आहे. असं आपल्याला दोन्ही बाजूनी करायचं, उजव्या बाजूनी सुद्धा आणि डाव्या बाजूनी सुद्धा. या व्यायामाचा असर म्हणजे खास करून कमरेवरती, पोटावरती तर जास्त व्हायले, आपल्या हिप्सवरती आणि पायांच्या थायपॅडवरती जास्त व्हायले. त्यामुळं तिथं जमा झालेली चरबीही कमी होते. ज्यांचं जास्त वजन वाढलं आहे त्यांच्यासाठी हा व्यायाम छान आहे. वजन कमी होण्यासाठी आणि पूर्ण शरीरातली चरबी वितळण्यासाठी. अजिबात थकान जाणवत नाही. प्रत्येक व्यायाम हा एन्जॉय करत केला की त्याचं फळ देखील तुमच्या म्हणण्यासारखं नक्कीच भेटू शकतं. तर हा व्यायाम खास करून थकवा दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर असा व्यायाम आहे. रोज व्यायाम केलेले फायदे भरपूर आहेत. जसं की मन प्रसन्न राहतं, दिवसभरामध्ये फुल एनर्जी मिळते, शरीर आहे ते आपलं तंदुरुस्त बनतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता देखील फिट ठेवतं व्यायाम आणि पुढं वय झाल्यानंतरसुद्धा आपल्याला फिट ठेवतं आणि आपल्यापासून आजार आहेत ते खूप लांब राहतात. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय आहे ते चेअरच्या मापाने ठेवायचं. जसं की चेअरचे पाय आहेत तिथंच आपले पाय ठेवायचं. दोन्ही पायांचा गॅप इतका असू दे. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हातांची अशी गाठ मारा आणि तेच हात आपल्याला असं मागं घ्यायचं आहे. त्यानंतर असं पूर्णपणे वाकायचं. दोन्ही पायांच्यामध्ये दोन्ही हात असे गेले पाहिजे. पूर्णपणे वाकायचं आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं, जसं की बसूनच, असं नाही की उभारून. तर इतके हात आपले पोचतात खाली जाऊन आणि इतके हात आपले स्ट्रेट होतात. आणि तेही बसून खुर्चीवर व्यायाम करत असल्यामुळे थकवा जाणवत नाही, पण व्यायाम आपल्या शरीराला लागत असतो. तर या व्यायामाचा असर पूर्ण शरीरावर होतो. त्यामुळं पूर्ण शरीरातली चरबी वितळते आणि वजन कमी व्हायला मदत होते. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 1 मिनटं करायचा आहे किंवा मोजून करत असाल तर 25-25चे 3 सेट करा. जर तुम्ही पहिल्यांदा व्यायाम करत असाल आणि तुम्हाला जर थकान जाणवत असेल ना तर तुम्ही काय करा, 25चा 1 सेट पूर्ण करा, थोडंसं थांबा, परत दुसरा सेट आणि असं करून 3 सेट तुम्ही पूर्ण करा. खरंच सांगते रिझल्ट तुम्हाला खूप लवकर दिसू लागतो. तर आता करूया पुढचा व्यायाम. तर दोन्ही पाय असं जॉईंट करायचं. त्यानंतर दोन्ही हातांची अशी गाठ मारायची आणि दोन्ही हात आहेत ना ते तळपायाला किंवा आपल्या समोरच्या पायाला टच करायचं आणि तेच हात आपल्या पोटाला टच करायचं. जसं तुम्हाला जमेल, जसं की पूर्णपणे फरशीला टच केलं तरी चालेल किंवा आपल्या पायापर्यंत हात पोचला तरी चालेल, पण खाली वाकलं पाहिजे. म्हणजे जसं खाली आपण जसं वाकत आहे ना तर आपल्या टमी फॅटवरती खूप असर होतो. त्यामुळं तिथं जमा झालेली चरबी वितळते. त्यासोबत आपल्या हिप्सवरती जास्त असर व्हायले, त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते. तुम्हाला माहीतच असेल जास्त वजन वाढलं ना की सगळ्यात जास्त चरबी साठते ती कमरेवरती, पोटावरती, हिप्सवरती आणि पायांच्या थायपॅटवरती. या 4 साईडची चरबी एकदा कमी झाली ना की आपलं वजन आरामशीर कमी होतं, पूर्ण शरीर शेपमध्ये येतं. खूप असर देणारे व्यायाम आहेत, प्रत्येकाला सूट होणारे असे व्यायाम आहेत. तर नक्की असे व्यायाम करा आणि स्वतःला घडवत राहा. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी स्ट्रेट बसायचं. दोन्ही हात बघू शकता आपल्याला सरळ ठेवायचे आहेत. त्यानंतर एकदा उजव्या साईडला वळायचं आहे, एकदा डाव्या साईडला वळायचं आहे.
या व्यायामाचा असर म्हणाल तर आपलं साईड फॅट वितळण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे. पूर्ण शरीर शेपमध्ये येण्यासाठी आणि परफेक्ट अशी फिगर मिळवण्यासाठी हा व्यायाम एकदम हलका आणि एकदम मस्त आहे. तर हा देखील व्यायाम तुम्हाला 25-25चे 2 सेट करायचा किंवा 2 मिनटं केला तरी काहीच हरकत नाही. आपलं वजन कधीही वाढू नये असं जर वाटत असेल तर काही गोष्टी, काही नियम आपल्याला पाळावे लागतील. जसं की सध्याचं बिघडलेलं जीवनशैली आहे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, रात्रीच्या जागरणामुळे झोप न पूर्ण होणे, इत्यादी कारणं आहे जे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण पूर्णपणे बिघडलो आहे. कधीही खातो, केव्हाही झोपतो आणि यामुळे आपलं वजन वाढत राहतं, थकवा येत राहतो, आजारांना आपण आमंत्रण देतो आपल्या चुकीच्या सवयीमुळे. तर योग्य ती सवय लावा, रोज थोडा व्यायाम करा आणि स्वतःला घडवत राहा. मग तुमचं कितीही वजन वाढो, तुम्हाला कोणती हेवी एक्सरसाइज जमली नाही तरी चालेल, पण खुर्चीवरती बसून इतकी जरी हालचाल केला शरीराची तरी देखील तुम्हाला रिझल्ट तुमच्या म्हणण्यासारखा भेटू शकतो. फक्त मनाची तयारी करा आणि रोज न चुकता असे व्यायाम करा. तर व्यायाम केल्याशिवाय आपलं वजन कमी होणार नाही. तर या गोष्टींची काळजी नक्कीच घ्या. तर चला व्हिडिओ तसं थांबवते. आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.